शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। नमस्कार। अखेर आज सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेक्टरी 32,000 रुपये असून आज सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा आदेश दिला आहे। पीक विमा मोठी बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी घोषणा केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितले पीक विमा वाटपाची प्रक्रिया मोठ्या वेगाने सुरू आली असून पहिला टप्पा आजपासून अंमलात आलेला आहे। म्हणजे अनेक महिन्यापासून थोडी रक्कम आगे सोडले जाण्याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे व 32,000 रुपये हेक्टरी असून ते आज तुमच्या खात्यात रात्री 12च्या नंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। हा 3 तासात निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। हा माहिती सर्व शेतकऱ्यांना खूप महत्त्वाची आहे, त्याकरिता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आहे। कोणत्या शेतकऱ्याला किती पैसे मिळणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो। आता हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात पडत असेल की 32,000 रुपये हेक्टरी नेमकी कसे? तर 2022, 23, 24 आणि 25 मधील मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसाने धुमाकूळ घातली होती। त्याकरिता सर्व 3 टप्पे एकत्र देण्याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे। म्हणजेच 32,000 रुपये हेक्टरी ठरवण्यात आलेला आहे। राज्यातील एकूण 15 प्रमुख जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या या टप्प्यात मोठी मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तांत्रिक कारणामुळे प्रक्रिया काही काळ अडली होती, आता मात्र जलद गतीने राबवण्याचा देशनात आले आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डीबीटीने निधीद्वारा हस्तांतरित केले जात आहे। म्हणजेच कोणताही मध्यस्थी व दलालखोर तुमच्या या पैशाला हातबी लावू शकत नाही व गरजू शेतकऱ्यांना हे पैसे डायरेक्ट मिळणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीत पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झालेले शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठे आर्थिक पॅकेज मंजूर करण्यात आले। म्हणजेच 32,000 रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पावसामुळे काही भरपूर शेतकरी जे गोरगरीब आहे, काहीची माती वाहून गेली, काहीचे डायरेक्ट नदीत वावरात तयार झाले, काहींना वावरच राहिलेलं नाही, काहीच्या वावरात मुरुम तयार झाला, या सर्व शेतकऱ्यांना म्हणजे नुकसान भरपाई देण्याचा निर्णय केलेला आहे। या मदतीमुळे नुकसानग्रस्त त्वरित दिलासा मिळणार आहे। म्हणजे की तुम्ही तुमच्या वावरात शेणखत वगैरे व माती जी वाहून गेली आहे ती परत आणण्याकरिता तुम्हाला जो खर्च लागणार आहे ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार आहेत। तसेच पीक विम्याची रक्कम आजपासून काही तासात खात्यात येईल असे स्पष्टपणे करण्यात आले आहे। 32,000 रुपये हेक्टरी असून ती आजच म्हणजे 3 तासात ही माहिती आपल्याला आता 5 मिनिटांपूर्वी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत बोलताना दिसले। आपल्या महाराष्ट्रात 36 जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यात आधीच मदत मिळाली आहे। आता उर्वरित जिल्ह्यांसाठी 3 टप्पे निधी वाटप केले जात आहे। म्हणजे पहिल्या टप्प्यात 11,000, दुसऱ्या टप्प्यात 11,000 व तिसऱ्या टप्प्यात जे काही उरलेले असेल तुमचे पैसे 32,000 मधून ते तुम्हाला देण्याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे। यांना फक्त आज 11,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। बाकीचे 22,000 रुपये सुरलेले तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। आज पहिला टप्पा 15 जिल्ह्यांना मदत वितरित केली जाणार आहे। डीबीटी प्रणालीद्वारा एका दिवसात मोठ्या प्रमाणात निधी वाटपाण्याचे मर्यादा असलेले 3 दिवस संपूर्ण राज्यातील पात्र शेतकऱ्यांना मदत पोहोचवली जाणार आहे। ही विविध पिकाची नुकसान लक्षात घेऊन प्रति हेक्टरी वेगवेगळी रक्कम ठरवण्यात आली आहे। भात, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, बाजरी आणि इतर पिकावरील नुकसानीसाठी वेगवेगळ्या दराने मदत निश्चित केली आहे। नुकसानीचे प्रमाण तपासल्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल असेही स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे केले आहे। म्हणजे की कोणताही दलालखोर आपल्या या पैशाला अडवू शकत नाही व मध्यस्थी खाऊ शकत नाही और गोरगरीब शेतकऱ्याला याचा लाभ संपूर्णपणे मिळणार आहे। भात पिकासाठी
सर्वाधिक मदत असल्याचे सरकारने सांगितले आहे. म्हणजे जितके की तुम्हाला कापसाला मिळणार नाही, सोयाबीनला मिळणार नाही, तूरला मिळणार नाही, जे बी काही तुमचं आहे त्याला इतके पैसे मिळणार नाही, तितके फक्त भात पिकासाठी राज्याने दिलेले आहे. उत्पादक राज्य व केंद्र सरकारकडून मिळणारी एकत्रित मदत मोठा दिलासा देणार आहे. मग तूर आणि इतर पिकांसाठी स्वतंत्रपणे निधी वितरित केला जाणार आहे. आजपासून या सर्व पिकाचे नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे व जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालेले असलेल्या या भागांना पहिला टप्पा प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना या टप्प्यांना समाविष्ट केले आहे. सर्व जिल्ह्यांना स्पष्टपणे आदेश देण्यात आले असून पुढील काही तासात खात्यात रक्कम दिसणार आहे. जिल्ह्यांना यादी पहिल्या टप्प्यातील समाविष्ट केले आहे. 15 जिल्ह्यातील अधिकृत यादी पुढील प्रमाणे: धुळे, नाशिक, लातूर, गडचिरोली, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वाशिम, भंडारा, यवतमाळ. सर्व जिल्ह्यांना आजच पीक विमा हस्तांतरित करण्याचे आदेश जिल्हाधारक देण्यात आले आहे. त्या 12 बँकना प्राधान्य दिले आहे. बँकना पैसे पाठवण्यात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमवण्यासाठी सहकारी बँकांची यादी जाहीर झाली आहे. SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, एनिक्स बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ बडोदा यांचा समावेश. सर्व बँकना व्यवहार समक्ष वाढवण्याचे निर्देश दिले आहे. आणि असे व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी न्यू अपडेट देत असतो. धन्यवाद.